तुम्ही रागवत नाही, पण मन शांतही राहत नाही. बोलत नाही, पण आतून काहीतरी तुटत राहतं. कारण राग बाहेर येत नाही, तो आत साठवला जातो. आज आपण समजून घेणार आहोत, राग आत साठवला तर काय होतं आणि तो शांतपणे कसा सोडवायचा. नमस्कार. आत्मशोध शोध अस्तित्वाचा या आपल्या सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या सकारात्मक चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. ही आहे आपली हिलिंग जर्नी, ज्यात आपण आपले मन हलकं करतो आणि स्वतःशी कनेक्ट होतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अपेक्षा कशा आपल्याला बांधून ठेवतात आणि वास्तव स्वीकारणे का गरजेचं असतं हे जाणून घेतलं. जर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर जरूर पहा, कारण आजचा हा विषय त्याच्याशीच निगडीत आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या सकारात्मक प्रवासाला. राग आत साठवणं म्हणजे नक्की काय असतं बरं? आपण सगळेच कधी ना कधी रागवतो, पण अनेक वेळा आपण तो राग व्यक्त करत नाही. आपण शांत राहतो, आपण सहन करतो, पण मन मात्र शांत नसतं. उद्रेक होत असतो आतल्या आत, पण कसला आणि का या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नसतं. राग बाहेर येत नाही तेव्हा तो आत साठायला लागतो आणि मग मन जड होतं. छोटी छोटी गोष्ट मोठी वाटायला लागते, चिडचिड वाढते, नात्यांमध्ये अंतर वाढतं, शरीरावरही याचा परिणाम होतो. कधी कधी आपण म्हणतो ना, मी ठीक आहे, मी सहन करते, पण मन सांगतं व्यक्त हो, सहन करू नको. बघा, तुम्ही सगळ्यांसाठी खूप काही करता, पण जेव्हा कोणीच तुमचं कौतुक करत नाही तेव्हा तुम्ही काही बोलत नाही, पण मनातून सतत असं वाटत राहतं, माझी काळीची ही किंमत नाही आहे. मी इतकं करते तरी कुणाला काहीच फरक पडत नाही. तुम्ही शांत राहता, सहन करता, पण हा राग हळूहळू मनात साठत जातो आणि मग एक दिवस छोट्याशा गोष्टीवर तुम्ही अचानक रागवता. कारण तो राग त्या क्षणाचा नसतोच मुळे, तो आज साठवल्या गेलेल्या सगळ्या भावनांचा उद्रेक असतो. राग शांतपणे सोडवायचा आहे ना, मग त्यासाठी 3 स्टेप्स फॉलो करा. स्टेप नंबर 1, सगळ्यात आधी राग मान्य करा. स्वतःला सांगा की हो, मला राग आला आहे. हे मान्य केलं की थोडं बरं वाटतं मनाला आणि समोरच्यालाही. दुसरी स्टेप, राग समजून घ्या. मला राग आला आहे, पण कोणत्या गोष्टीमुळे आला आहे? माझी कोणती अपेक्षा आहे जी अपूर्ण राहिली आहे का? आणि तिसरी महत्त्वाची स्टेप, शांतपणे व्यक्त व्हा. आरडाओरड नाही, शांतपणे समोरच्याला सांगा, मला असं वाटतंय, मला थोडं वाईट वाटलं, तू असं वागायला हवं होतंस. असं केल्याने मन आपोआप शांत होत जातं. आता आपण राग सोडवण्यासाठी एक छोटंसं मेडिटेशन करूया. गायडेड मेडिटेशन, राग शांत करण्यासाठी. ध्यानाच्या अवस्थेत बसा. आरामशीर मांडी घालून पाठीचा कणा सरळ ठेवा. दोन्ही हात मांड्यांवर, तळवे आकाशाकडे. आता डोळे हळूहळू बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. अजून एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आता तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल राग आला आहे किंवा मनात ज्या परिस्थितीबद्दल राग आला आहे, त्या व्यक्तीला किंवा त्या परिस्थितीला सांगा, माझा तुझ्यावर राग नाही, माझा त्या परिस्थितीवरही राग नाही जी तेव्हा निर्माण झाली होती. मी तुझ्यावरचा राग सोडून देत आहे. मी परिस्थिती स्वीकारत आहे. मी माझ्या मानसिक आरोग्यासाठी तुला माफ करत आहे.
हे मनात रिपीट करा. व्हिडिओ पॉज करा आणि मनात रिपीट करा. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आता तुमच्या लक्षात येईल की मन हलकं झालं आहे, मन शांत झालं आहे. आता चेहऱ्यावर एक स्मित हास्य घेऊन डोळे उघडा आणि स्वतःला एक घट्ट मिठी मारा. बघा, राग ही भावना वाईट नाही, पण ती भावना व्यक्त न करता मनाला दुखावते. म्हणूनच आजपासून राग दाबू नका. शांतपणे व्यक्त व्हा आणि मन हलकं करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी रिलेट झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून या जर्नीचा भाग नक्की बना. कारण आपण फक्त व्हिडिओ बनवत नाही, तर आपण हीलिंग जर्नी तयार करत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःला दोष देण्याची सवय आहे ना, मीच चुकीची हा माइंडसेट आहे, तर तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की चेंज करूया. आणि सोबत गायडेड मेडिटेशन आहेच, त्यामुळे तो व्हिडिओही नक्की बघा. आजच्यासाठी इतकंच. स्वतःची काळजी घ्या, शांत राहा, स्वतःवर भरभरून प्रेम करा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.